गोटपट्टी तयार करणार आहोत। ही जी कापड आहे असं फोल्ड केलं आणि दोन्ही साईडला आपण टिप मारून घ्यायचं आहे। आता दोन्ही साईडला टिप मारून घेतलं आपण। आता तिरकं फोल्ड करून आपण आखून घ्यायचं आहे। तिरपी लाईन आखून घ्यायची आहे। अशा गोटपट्ट्या केले की आपल्याला आपला वेळ पण वाचणार आहे आणि एकसारखे जे ब्लाऊज असतात त्यांना 5 ते 6 ब्लाऊजला अशा गोटपट्ट्या पुरतात, असे पट्ट्या तयार होतात। ही अशी लाईन आखून घेतली आपण आणि एका साईडहून कट करायचं। जशा ह्या लाईनवरून मी आता कट करत आहे तसं कट करून घ्यायचं। उलटवून सरळच लाईनवरून कट करून घ्यायचं। आता अशा पद्धतीनं फोल्ड करायचं। एक्स्ट्राचा भाग पण त्याला जुळवून घ्यायचा आणि आपण चौकोन पट्टी तयार करायची। कापड हलू नये किंवा एक्स्ट्रा बाहेर येऊ नये म्हणून एक टिप मारून घ्यायची। एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊन 1-1 इंचाच्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या। अशा पद्धतीनं आपली गोटची पट्टी तयार झालेली आहे। एकसारखी पट्टी तयार होते आणि गोट ही छान बसतो।